Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.3 of chapter number 1 sets from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 वर प्रॅक्टिस सेट 1.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन तुम्हाला येईल. या आय बटनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. सेट यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट माहिती आहे तुम्हाला. सो या सेट मध्ये हे सगळे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि सेट पी चे एलिमेंट्स आहेत हे 1 3 7 10 आणि खाली क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी. देन फर्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचे 2 सब क्वेश्चन्स आहेत, हा फर्स्ट आणि हा सेकंड. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी? शो द सेट्स यू पी अँड. अरे हा काय प्रकार आहे? हा प्रकार आपण या क्वेश्चन मध्ये समजून घेणार आहोत. याला काय म्हणतात माहितीये का? आता हे पहा, हा सेट पी आहे आणि इथे हा सेट पी च्या वरती एक अशी लाईन दिलेली आहे. सो याला म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. ओके, सो इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे? शो द सेट यू पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय वेन डायग्राम. वेन डायग्रामने आपल्याला हे सगळे सेट्स शो करायचे. आणि सेकंड क्वेश्चन दिलेला आहे व्हेरीफाय. आता इथे तर वेगळंच आहे, हे पण आहे आणि ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटच्या वरती असं आहे. मग याला रीड कसं करायचं? तर कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट. कसं रीड करणार? कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. सो चला एका छोट्याशा एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात की कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे नक्की काय आणि मग आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूयात. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काहीही नाहीये. हे पहा, इथे सेट यू दिलेला आहे. सेट यू म्हणजेच युनिव्हर्सल सेट आणि त्याचे एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली बरोबर दिलेला आहे सेट बी आणि त्याचे एलिमेंट्स. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. अ सेट म्हणजे काय? आता इथे सेट बी आहे, मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय. कसं करणार बाबा? खूप इझी आहे. काय करायचंय? आपल्याला हा जो युनिव्हर्सल सेट आहे ना त्याला हाताशी घ्यायचं आहे, त्याची मदत घ्यायची आहे. या युनिव्हर्सल सेट मध्ये सेट बी चे एलिमेंट्स आहेत का आणि ते कुठे आहेत ते पाहायचंय. सो 3 3 9 9 11 11 13 13. ओके, हे पहा, हे सेट बी चे आपण सगळे जे एलिमेंट्स आहेत ते हायलाइट केलेले आहेत. आता जे एलिमेंट्स लक्षात घ्या, जे एलिमेंट्स सेट बी मध्ये नाही आहेत ना, लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा बोलतीये, जे एलिमेंट्स सेट बी मध्ये नाही आहेत त्या एलिमेंट्सला आपण राईट करणार कॉम्प्लिमेंट ऑफ बी या सेट मध्ये. आधी आपण समजून घेऊया की कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी ला राईट कसं करणार. ओके नाही. सो क्वेश्चन नंबर 3 मध्येच आपण पाहिलं सेट पी आणि सेट पी चा कॉम्प्लिमेंट आपल्याला दिलं होतं. कसं राईट केलं होतं? तर पी आणि त्याच्या डोक्यावरती एक छोटीशी डॅश होती. मग आता इथे आपल्याला राईट करायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. मग त्याला कसं राईट करणार? तर 2 मेथड्स आहेत, लक्षात घ्या. एक्झाम मध्ये दोन्हीपैकी कोणतंही एक विचारलं जाऊ शकतं, मग अशा वेळी कन्फ्युज व्हायचं नाहीये. सो कॉम्प्लिमेंट ऑफ बी असंही राईट केलं जाऊ शकतं किंवा अशा प्रकारे सुद्धा राईट केलं जाऊ शकतं. दोन्ही मेथड्स आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट शो करण्याच्या. जर एक्झाम मध्ये अशी मेथड आली, तुम्हाला असा क्वेश्चन आला तर गडबडून जाऊ नका, हा काही नवीन प्रकार म्हणून. दोन्ही सेमच आहे. कसं राईट करतात? बी. आता सेटचं नाव काय आहे? बी, म्हणून बी आणि त्याच्यावरती छोटूसा डॅश. काय म्हणणार? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. किंवा असंही राईट केलं जाऊ शकतं बी आणि त्याच्या डोक्यावरती असा सी, कॉम्प्लिमेंटचा सी. सो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. लक्षात घ्या, दोन्ही मेथड्स आहेत. एक्झाम मध्ये कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, गडबडून जाऊ नका, सेम आहे दोन्ही पण. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्लिमेंट ऑफ बी या सेट मध्ये काय येणार? तर जे सेट बी मध्ये एलिमेंट्स नाही आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी चे एलिमेंट्स. मग कोणते येणार? तर 1 18 आणि 19. चला राईट करूयात 1 18 अँड 19. आता वेन डायग्राम मध्ये कसं शो करणार? खूप इझी आहे. सगळ्यात आधी घ्यायचं सेट बी ला एक सर्कल ड्रॉ करायचा, त्या सर्कल मध्ये बी राईट करायचं, कारण सेट बी चे एलिमेंट्स राईट करायचे आपल्याला. सो सेट बी चे सगळे एलिमेंट्स त्या सर्कल मध्ये राईट करायचे आणि मग युनिव्हर्सल सेट कसा आपण शो करतो वेन डायग्राम मध्ये? नेहमी रेक्टँगलने शो करतो. हे पहा, अशा प्रकारे रेक्टँगलने शो करतो की नाही. आणि इथे युनिव्हर्सल सेटचा यू राईट करतो. आतमध्ये काय राईट केलं आपण? सेट बी चे एलिमेंट्स 3 9 11 13. मग इकडे
कॉम्प्लिमेंट ऑफ बी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी चे हे सगळे इलेमेंट्स 1, 18, 19. कळालं? आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, छोटी छोट्याशा आहेत, खूप इझी आहेत, त्या आपण एकदा समजून घेऊयात. नो इलेमेंट्स आर कॉमन इन बी अँड बी कॉम्प्लिमेंट. बघा बरं, कॉमन काही आहे का बी आणि बी कॉम्प्लिमेंट मध्ये? कसं असणार? कॉमन नसणारच, कारण जे इलेमेंट्स सेट बी चे आहेत त्याला सोडून इतर जे इलेमेंट्स राहतात तेच येतात बी कॉम्प्लिमेंट मध्ये, हो की नाही? म्हटल्यावर या दोघांमध्ये कॉमन इलेमेंट्स नसणार आहेत. त्यानंतर न बी इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू, बरोबर. त्याचबरोबर बी कॉम्प्लिमेंट और कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. हे पहा, सबसेट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. सो सेट बी हा यू चा सबसेट आहे, त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट ऑफ बी सुद्धा यू चा सबसेट असतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, बरेच मुलं इथं कन्फ्युज होतात. काय दिलेलं आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. सेट यू चा कॉम्प्लिमेंट हा एक एम्प्टी सेट असतो. कसं काय बरं एम्प्टी सेट असतो? लक्षात घ्या. हे पहा, हा युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण इन डिटेल समजून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कळालेलं नसेल तर पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 2 तुम्ही पाहून घ्या, काय काय सांगितलेलं आहे, युनिव्हर्सल सेट म्हणजे नक्की काय. ओके, सो आता हा युनिव्हर्सल सेट आहे. या युनिव्हर्सल सेट मध्ये हे सगळे इलेमेंट्स आहेत, बरोबर. मग या युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट ऑफ यू काय येणार बरं? कशामध्ये चेक करणार आपण? इथे जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी पाहायचा होता तेव्हा आपण काय केलं? कोणाकडे धाव घेतली? युनिव्हर्सल सेटकडे, बरोबर. युनिव्हर्सल सेट मध्ये बी चे कोणते इलेमेंट्स आहेत ते हायलाइट केले आणि जे इलेमेंट्स सेट बी मध्ये नाही आहेत त्या इलेमेंट्सला ठेवलं आपण कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी मध्ये, बरोबर. मग आता हा स्वतःच एक युनिव्हर्सल सेट आहे. या युनिव्हर्सल सेटचे हे सगळे इलेमेंट्स आहेत. मग कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते इलेमेंट्स येणार? कोणतेच येणार नाहीत ना, तो सेट तर एम्प्टीच राहणार. म्हणून इथे ही प्रॉपर्टी अशा प्रकारे आलेली आहे. लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. यू चा कॉम्प्लिमेंट हा एक एम्प्टी सेट असतो आणि एम्प्टी सेट आपल्याला जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा त्याचं हे सिम्बॉल आहे एम्प्टी सेट किंवा कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये काहीच राईट करत नाही. आठवलं ना? येस. सो एम्प्टी सेटला अशा प्रकारे किंवा कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट दोघांच्या मध्ये काहीच राईट करायचं नाही, त्याला म्हणतात एम्प्टी सेट. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. अपोजिट प्रॉपर्टी आहे, याच्याच उलट म्हटलेलं आहे की एम्प्टी सेटचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो काय असतो? युनिव्हर्सल सेट असतो. गडबडून जाऊ नका, खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. लक्षात आलं ना तुमच्या? नसेल आलं तर 2-3 वेळा फक्त हे सेंटेन्सेस व्यवस्थित शांतपणे रीड करा, आपोआप लक्षात येणार आहे. त्यामुळे याचं जास्त टेन्शन घेऊ नका. चला, आता आपण आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊयात. हा सॉल्व्ह करते वेळी तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? शो द सेट्स युनिव्हर्सल सेट पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय वेन डायग्राम. मग चला आधी आपण काय करूयात, इथे युनिव्हर्सल सेटचे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात, सेट पी चे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात. आता युनिव्हर्सल सेट मध्ये सेट पी चे कोणते एलिमेंट्स आहेत ते एकदा पाहून घेऊयात. सो 1 आहे, ओके, 1 1, 3 3, 7 7 आणि 10 10. जरासं आपण इथे हायलाइट करून घेऊयात, हे एलिमेंट सेट पी मध्ये आहेत. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मध्ये कोणते येतील ते आपल्याला लक्षात येणार आहे. मग जे सेट पी मध्ये आहेत ते नाही बघायचे, जे नाही आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी मध्ये. सो 2 8 9 11 and 12. 2 8 9 11 12. ओके, झाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. किती इझी आहे. चला आता वेन डायग्राम मध्ये कसं शो करणार, तर सगळ्यात आधी एक सर्कल घ्यायचा आहे, बरोबर. सर्कलच्या आतमध्ये सेट पी आणि त्याचे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे. सो सेट पी 1 3 7 10 झालं. आता युनिव्हर्सल सेट रेक्टँगलने आपण शो करतो. चला ड्रॉ करून घेऊयात, राईट करूयात इथे युनिव्हर्सल सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी चे एलिमेंट्स राईट करायचे याच्या आतमध्ये. आधी राईट करूयात कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि तेच त्याचे सगळे एलिमेंट्स. सो कोणकोणते आहेत? 2 8 9 11 and 12 झालं. आता चला सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. काय दिलेलं आहे सेकंड सब क्वेश्चन मध्ये?
कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी, म्हणजे या दोघांच्या व्हॅल्यूज या सेम आहेत, कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट आणि सेट पीच्या, म्हणजे दोघांचे हे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत हे व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, लक्षात घ्या पी कॉम्प्लिमेंट इथं आपण फाइंड आउट केलं की नाही, मग याचा पण कॉम्प्लिमेंट आपल्याला आधी शोधावा लागेल. मग चला शोधूयात आपण. मग कसं शोधणार, पी कॉम्प्लिमेंटचा पण कॉम्प्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे. जेव्हा कधी कॉम्प्लिमेंट शोधायचा असतो तेव्हा आपण नेहमी धाव घेतो कोणाकडे, तर युनिव्हर्सल सेटकडे, बरोबर. मग युनिव्हर्सल सेट मध्ये पी कॉम्प्लिमेंटचे जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत ते पाहायचंय. सो कोणते आहेत, 2, त्यानंतर ना 8 आहे, 9, 11, 12, बरोबर. 2, 8, 9, 11, 12. मग जे एलिमेंट्स पी कॉम्प्लिमेंटचे आहेत त्यांना सोडून जे एलिमेंट्स शिल्लक राहतात ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंटचे, बरोबर. कारण याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला शोधायचा आहे ना, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट शोधायचा आहे. मग पी कॉम्प्लिमेंट मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना सोडून बाकीचे राहिलेले जे एलिमेंट्स असतात ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट मध्ये. मग कोणते येणार, तर 1, 3, 7 आणि 10, बरोबर. मग 1, 3, 7, 10 हे जे एलिमेंट्स आहेत ते तर सेट पी चे आहेत. मग आलं का लक्षात, झालं ना व्हेरीफाय, दोन्ही सेट्सचे जे एलिमेंट्स आहेत ते इक्वल आहेत, सेम आहेत. सो हे पहा 1, 3, 7, 10 हे झाले एलिमेंट्स कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंटचे, आणि पी सेट पी चे सुद्धा सेम एलिमेंट्स आहेत म्हटल्यावर पी हे बघा सेम एलिमेंट्स आहेत पी चे सुद्धा. सो 1 आणि 2 याच्यावरून आपण म्हणू शकतो की कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आलं लक्षात, किती इझी आहे. चला आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 4, सेट ए चे एलिमेंट्स दिलेले आहेत, देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ सेट ए. ओ खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा कोणतेही 3 सबसेट्स आपल्याला सांगायचं. सेट ए चे हे सगळे एलिमेंट्स आहेत, प्रत्येक सबसेट मध्ये आपण एक एक एलिमेंट राईट करू शकतो. असे आपण बरेचसे जे सबसेट्स आहेत ना ते तयार करू शकतो. हे पहा 3 सबसेट्स ऑफ सेट ए. सो सेट बी घेऊयात नाव आपण, इज इक्वल टू यापैकी कोणताही एक एलिमेंट राईट करून टाका ना. आता इथे मी 2 घेतले, तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता, फक्त 1 झाला एक सेट सबसेट. आता सेट सी घेऊयात, इथे 2 झाला एक सबसेट. सेट डी घेऊयात, इथे 1, 2, 7 झाला तिसरा सबसेट. असे तुम्ही बरेचसे सबसेट्स राईट करू शकता. आता ई घेतला, ई मध्ये तुम्ही नुसता 3 हा एलिमेंट घ्या. सेट एफ घ्या, 7 घेतला, ओके. सेट आय घ्या, आणखी सुद्धा तुम्ही बरेचसे सबसेट्स सेट ए चे तयार करू शकता. आलं लक्षात, सबसेट म्हणजे काय ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही असे बरेचसे सबसेट्स तयार करू शकता खाली. सो चला खूप इझी होता हा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. या क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. फर्स्ट सब क्वेश्चन आपण रीड करूयात. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता इथे हे काही सेट्स दिलेले आहेत, त्यांचं रिलेशन आपल्याला राईट करायला सांगितलेलं आहे, सबसेटचं रिलेशन. ओके. सो सेट पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. सेट पी मध्ये कोण येतं, तर पुण्यात जेवढे केवढे लोक राहतात ते. सेट एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. सेट एम मध्ये कोण येतं, तर मध्य प्रदेश मध्ये राहणारे सगळे लोक. सेट आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. सेट आय मध्ये कोण येतं, तर इंदोर मध्ये राहणारे सगळे लोक. सेट बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. आता सेट बी मध्ये कोण येतंय, तर इंडियामध्ये राहणारे सगळे रेसिडेंट्स. सेट एच इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. सेट एच मध्ये कोण येतंय, तर महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे लोक. आता इथे लक्षात घ्या कोणकोणते सेट दिलेले आहेत. सेटला नाव दिलंय त्यांनी पी एम आय बी एच. सेट पी मध्ये कोण आहे, तर पुण्यात राहणारे लोक. मग मध्य प्रदेश दिलंय, इंदोर दिलंय, इंडिया दिलंय, महाराष्ट्र दिलंय. ओके. सो आधी आपण काय करूयात, यांचं रिलेशन आपल्याला शो करायला सांगितलंय, बरोबर. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. सो त्यासाठी आपण हे पहा, आता इथे इंडिया आहे. इंडियामध्ये काय येतं बरं, इंडियामध्ये येतं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बरोबर. मध्य प्रदेशमध्ये इंदोर आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, पुणे आहे. आलं का लक्षात, पुणे लक्षात घ्या, पुणे.
पुणे कुठे येतं? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कुठे येतं? तर इंडियामध्ये. त्याचबरोबर इंदोर, इंदोर ही एक सिटी आहे, ती कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश हे स्टेट कुठे आहे? तर इंडियामध्ये. सो हे झालं ना रिलेशन, तेच आपल्याला शो करायचंय. हे पहा, इंडिया, इंडियामध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये आहे पुणे. त्याचबरोबर इंडियामध्ये मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये इंदोर ही एक सिटी आहे. आता याच सगळ्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. इंडियाला काय नाव दिलेलं आहे सेटला? तर बी नाव दिलंय. सो इथे आपण आपल्या सोयीसाठी, आपल्याला सोपं जावं यासाठी इथे आपण अशा प्रकारे ही डायग्राम राईट केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे आणि सेट वाईज त्यांना नाव देऊन घेऊया. महाराष्ट्राच्या सेटला काय नाव दिलंय? एच. त्यानंतर पुणेच्या सेटला नाव दिलेलं आहे पी. मध्य प्रदेशचा जो सेट आहे त्याला नाव दिलेलं आहे एम आणि इंदोरच्या सेटला नाव दिलेलं आहे आय. चला, आपल्याकडे आता हा डाटा सगळा कलेक्ट झालेला आहे. यांचं रिलेशन म्हणजेच कोण कोणाचं सबसेट आहे किंवा तयार करता येईल ते आपल्याला सांगता येणार आहे. आलं लक्षात? सो हे पहा, पुणे हा जो सबसेट आहे तो कशाचा येणार आहे? महाराष्ट्राचा. महाराष्ट्र कोणाचा सबसेट येणार? इंडियाचा. किती इझी आहे. चला राईट करून घेऊयात नेक्स्ट पेजवर. सो द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. बरोबर, जे लोक पुण्यात राहतात ते महाराष्ट्रातच येतात ना. सो वी कॅन राईट हिअर पुणे इज द सबसेट ऑफ महाराष्ट्र. बरोबर, पुण्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? पी आणि महाराष्ट्राला म्हटलेलं आहे एच, म्हणून पी इज द सबसेट ऑफ एच. नेक्स्ट, द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया टू. जे पुण्यात राहतात ते इंडियातच राहतात ना, ऑफकोर्स. बरोबर, कारण पुणे हा इंडियाचाच एक भाग आहे. सो आपण इथे म्हणू शकतो पुणे इज द सबसेट ऑफ इंडिया ऑल्सो. सो लेट्स राईट हिअर पी इज द सबसेट ऑफ इंडियाचं काय नाव आहे? बी नाव दिले ना सेटला. सो पी इज द सबसेट ऑफ सेट बी. नेक्स्ट, द रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया ॲज वेल. जे लोक महाराष्ट्राचे आहेत ते इंडियाचे सुद्धा तर आहेत. मग इथे आपण म्हणू शकतो महाराष्ट्र इज द सबसेट ऑफ इंडिया. त्याचाच अर्थ काय होणार आहे? सेटला काय नाव दिले? महाराष्ट्राच्या सेटला एच म्हटलेलं आहे, इंडियाच्या सेटला बी म्हटलंय. सो एच इज द सबसेट ऑफ बी. ओके नाही? त्याचप्रमाणे आता इंडिया, मध्य प्रदेश आणि इंदोर यांचं सुद्धा आपल्याला करता येणार आहे. सो द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश. जे इंदोरचे रेसिडेंट्स आहेत त्यांना आपण असंही म्हणू शकतो की ते मध्य प्रदेशचे सुद्धा रेसिडेंट आहेत, कारण इंदोर हे मध्य प्रदेशमध्येच येतं. सो लेट्स राईट हिअर आय इज द सबसेट ऑफ एम. आता जे इंदोरमध्ये राहतात ते ऑफकोर्स इंडियामध्ये राहतात असंही आपण म्हणू शकतो ना, कारण इंदोर हे इंडियामध्येच येतं. द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया टू. सो आय इज द सबसेट ऑफ बी. आणि जे मध्य प्रदेशमध्ये राहतात ते इंडियामध्येच येतात ना. सो लेट्स राईट हिअर द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया ॲज वेल. सो एम इज द सबसेट ऑफ बी. किती इझी होतं, हो ना? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फिफ्थ मधलाच सेकंड सब क्वेश्चन. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाउट सेट्स. सांगा आता, तुम्हीच सांगा मला की या सगळ्या सेट्स मध्ये युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणणार तुम्ही? येस, इंडियाला म्हणणार ना, कारण इंडियामध्येच हे सगळेजण येतात ना. इंडियामध्येच महाराष्ट्र येतो, इंडियामध्येच मध्य प्रदेश येतो, इंडियामध्येच पुणे येतं, इंडियामध्येच इंदोर येतं. ओके, सो लेट्स राईट हिअर द रेसिडेंट्स ऑफ पुणे, मध्य प्रदेश, इंदोर अँड महाराष्ट्र आर रेसिडेंट्स ऑफ येस इंडिया. आर लवली इंडिया. सो बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाउट सेट्स. आता बी ला काय म्हटलं युनिव्हर्सल सेट? कारण इंडिया नाहीये नाव. काय आहे सेटचं नाव? बी आहे ना. इंडियाला सेट बी म्हटलेलं आहे, म्हणून सेट बी कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर द अबाउट सेट्स. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? आता इथे हे 2 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. प्रत्येक सब क्वेश्चन मध्ये काही सेट्स दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असणार आहे ते आपल्याला विचारलंय. सो चला फर्स्ट सब क्वेश्चन आपण पाहूया. सेट ए दिलेला आहे. काय दिलंय त्याच्यामध्ये? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. सेट ए मध्ये 5 चे मल्टिपल्स आहेत. सेट बी मध्ये 7 चे मल्टिपल्स आहेत. सेट सी मध्ये 12 चे मल्टिपल्स आहेत. मग आता या तीनही सेट्स साठी युनिव्हर्सल सेट कोणाला म्हणणार आपण?
विचार करा जरा, हे 5चे मल्टिपल्स, 7चे मल्टिपल्स, 12चे मल्टिपल्स कोणत्या सेटमध्ये येतील बरं? असा कोणता सेट आहे की ज्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो या तिघांसाठी? त्या सेटमध्ये या तिघांचेही सगळे मल्टिपल्स येतील असा कोणता सेट आपण घेऊ शकतो? बऱ्याच मुलांना आता इथे लक्षात यायला लागलेलं आहे, हो की नाही? सो आपण इथे आन्सर राईट करूयात. तुम्हाला ज्यांना कळालेलं नाहीये त्यांना हळूहळू कळत जाणार आहे. सेट ए मध्ये काय आहेत? 5चे मल्टिपल्स. कोणकोणते आहेत 5चे मल्टिपल्स? तर 5चा टेबल, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 15, 20, 25, 30 अँड सो ऑन. 5 10 जार 50 म्हटलं की तिथे 5चे मल्टिपल्स थांबतात का? नाही, त्याच्या पुढे पण मल्टिपल्स चालू असतात. आपण फक्त 10 पर्यंतच मल्टिपल्स घेतो, हो ना? 5 11 जार 55, 5 12 जार किती? 60, हो ना? सो मल्टिपल्स हे पुढे पुढे इन्फिनिटी पर्यंत चालतच राहतात. आता सेट बी चे कोणते येणार एलिमेंट्स? 7चे मल्टिपल्स. सो सेट बी मध्ये सगळे 7चे मल्टिपल्स. ओके. आता सेट सी मध्ये काय दिलेलं आहे? 12चे मल्टिपल्स. सो सेट सी मध्ये सगळे 12चे मल्टिपल्स. ओके. आता या सगळ्यांसाठी, या सगळ्या सेट्ससाठी आपल्याला युनिव्हर्सल सेट फाइंड आउट करायचा आहे. आता मला सांगा, हे सगळे जे नंबर्स आहेत, म्हणजे हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, ते नॅचरल नंबर्स मध्ये येतात का? बघा बरं, 5चे मल्टिपल्स येतात नॅचरल नंबर्स मध्ये? ऑफकोर्स. 7चे मल्टिपल्स येतात नॅचरल नंबर्स मध्ये? हो, सगळे येतात. आणि 12चे? हो, 12चे सुद्धा येतात. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर्स. मग आता हे सगळे जे मल्टिपल्स आहेत 5चे, 7चे, 12चे, हे नॅचरल नंबर्स मध्ये येतात, बरोबर? मग हेच सगळे मल्टिपल्स होल नंबर्स मध्ये पण येतात का? तर हो, होल नंबर्स मध्ये पण येतात. होल नंबर्स म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सो ऑन. मग आता हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते नॅचरल नंबर्स मध्ये येतात, होल नंबर्स मध्ये येतात. इंटिजर्स मध्ये येतात का? हो, इंटिजर्स मध्ये सुद्धा येतात. मग इथे आपण म्हणू शकतो वी नो दॅट एन म्हणजे काय? एन काय रिप्रेझेंट करतं? नॅचरल नंबर्स. सो एन सेट ऑफ नॅचरल नंबर्स कोणते कोणते आहेत? इथे राईट केले मी, हो ना? त्यानंतर होल नंबर्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. इंटिजर्स, तुम्हाला माहिती आहे इंटिजर्स कसे असतात. सो हिअर set A, B and C. Set A, B and C are subsets of set N, set W and set I. आपण म्हणू शकतो की नाही की नॅचरल नंबर्सचा हे सगळे सबसेट्स आहेत, किंवा असंही म्हणू शकतो होल नंबर्सचे हे सगळे सबसेट्स आहेत, किंवा असंही म्हणू शकतो की सेट ए बी आणि सी हे तीनही सेट्स इंटिजर्सचे सबसेट आहेत. म्हणू शकतो की नाही? कारण हे जर सगळे मल्टिपल्स 5चे, 7चे, 12चे आपण जर नॅचरल नंबर्स मध्ये शोधायला गेलो तर आपल्याला सापडणार आहेत. होल नंबर्स मध्ये शोधायला गेलो तरी सुद्धा आपल्याला हे सापडतील. आणि इंटिजर्स मध्ये जर आपण शोधायला गेलो हे सगळे मल्टिपल्स तरी सुद्धा आपल्याला ते सापडणार आहेत. मग इथे आपण म्हणू शकतो की सेट ए, सेट बी अँड सेट सी आर सबसेट्स ऑफ सेट एन, डब्ल्यू अँड आय. ओके. फॉर सेट्स ए, बी and C, we can take any of the set from N, W and I as a universal set. मग या तिघांपैकी आपण कोणत्याही एकाला युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊ शकतो. आलं लक्षात? चला आता सेकंड सब क्वेश्चन सुद्धा त्याचप्रमाणे आहे. P is equal to set of integers which are multiples of 4. सेट P मध्ये कोण येतंय? तर असे इंटिजर्स आहेत की जे 4चे मल्टिपल्स आहेत. आणि सेट टी मध्ये काय आहे? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. इथे आपण खाली राईट करून घेऊयात. सेट पी मध्ये काय आहे? सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. सो 4चे मल्टिपल्स. ओके. सेट टी काय दिलेला आहे? सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स. सो स्क्वेअर नंबर्स पण कसे? इव्हन. सो सेट टी मध्ये काय येणार आहे? 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर, त्यानंतर नेक्स्ट इव्हन नंबर 10 स्क्वेअर, त्यानंतर 12 स्क्वेअर, असे हे सगळे इव्हन नंबर्सचे स्क्वेअर्स. आणि तुम्हाला माहित आहे ना की इव्हन नंबरचे स्क्वेअर्स हा एक इव्हन नंबरच असतो. ऑड नंबरचा स्क्वेअर हा एक ऑड नंबरच असतो. ओके. सो आता इथे लक्षात घ्या, या दोन्ही सेट्सला युनिव्हर्सल सेट आपल्याला सांगायचा आहे. मग कोणता येणार युनिव्हर्सल सेट?
हे दोन्ही जे सेट्स आहेत त्यांचे एलिमेंट्स कोणत्या सेटमध्ये आपल्याला मिळतील बरं? तर जे आपण आन्सर फर्स्ट सब क्वेश्चन साठी राईट केलं होतं तेच आन्सर इथे सुद्धा येईल का? नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स. हो, ऑफकोर्स. नॅचरल नंबर जर आपण कन्सिडर केले तर नॅचरल नंबर्सला आपण कोणत्या सेटने डिनोट करतो? तर कॅपिटल लेटर एन या सेटने डिनोट करतो, बरोबर. आणि नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. मग नॅचरल नंबर्स मध्ये आपल्याला हे एलिमेंट्स मिळतील का? 4 8 12 16. हो, ऑफकोर्स. आणि 2 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर अँड सो ऑन हे मिळतील का? तर हो, मिळतील. आणि सेम एलिमेंट्स आपल्याला होल नंबर्स मध्ये मिळतील का? ऑफकोर्स मिळतील. इंटिजर्स मध्ये? हो, इंटिजर्स मध्ये सुद्धा आपल्याला हे एलिमेंट्स मिळणार आहेत. सो इथे आपण राईट करू शकतो, वी नो दॅट एन इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सचे सगळे एलिमेंट्स. आता इथे 6 पर्यंतच थांबत नाहीत, पुढे डॉट 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 म्हणजे हे इन्फिनिटी पर्यंत चालत जातात. त्यानंतर ना होल नंबर्सला आपण कॅपिटल लेटर डब्ल्यू ने कन्सिडर करतो. त्याचे एलिमेंट्स कशा प्रकारे राईट करणार? तर आधी एक 0 येतो. इंटिजर्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. त्याचे एलिमेंट्स कसे राईट करणार? तर अशा प्रकारे 0, लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स, राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. या तिन्ही सेट्स मध्ये आपल्याला हे सेट मिळणार आहेत. या सेटच्या हे जे एलिमेंट्स आहेत ते मिळणार आहेत. म्हणून हो की नाही म्हटल्यावर आपण या तिघांपैकी कोणत्याही एका सेटला ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करू शकतो. सो लेट्स राईट हिअर सेट पी अँड सेट टी आर सबसेट्स ऑफ सेट एन, डब्ल्यू अँड आय. Natural numbers, whole numbers and integers. For sets P and T, we can take any of the set from N, W and I as a universal set. चला, कळालं तुम्हाला हा क्वेश्चन 6 नंबरचा? इझी होता ना? चला नेक्स्ट क्वेश्चन. आणि या प्रॅक्टिस सेट मधला आता हा लास्ट क्वेश्चन आहे. Let all the students of a class is an universal set. एका क्लासमधले सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेऊयात. लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. आता या युनिव्हर्सल सेट पैकी असा एक सेट आपण घेऊयात आणि त्या सेटमध्ये असे मुलं ठेवूयात की ज्यांना 50 आणि 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये. ओके, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग आपल्याला या सेट ए चा कॉम्प्लिमेंट राईट करायला सांगितलंय. सो चला राईट करून घेऊयात. युनिव्हर्सल सेट मध्ये कोण येतंय? तर एक क्लास आहे, त्या क्लासमधले सगळे स्टुडंट्स युनिव्हर्सल सेट मध्ये येतात, बरोबर. मग आता या क्लासमध्ये असे काही मुलं आहेत की ज्यांना 50 और अबाव त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये. मग त्या सेटला काय आपण नाव घेऊयात? ए. ए सेट मध्ये असे मुलं आपण ठेवूयात की ज्यांना 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये. ओके, स्टुडंट्स हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए मध्ये कोण येणार? लक्षात घ्या, युनिव्हर्सल सेट म्हणजे एक क्लास आहे, त्यातल्या सगळ्या स्टुडंट्सला ऍज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घेतलेला आहे. मग त्यातल्या काही मुलांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत. मग ज्यांना 50% आणि त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेत त्यांना आपण ठेवलं सेट ए मध्ये. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे ज्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले नाहीत, कमी मार्क मिळालेले आहेत, बरोबर, ते येणार ना कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये. कारण ए या सेट मध्ये 50 प्लस मार्क्स मिळालेले मुलं आहेत. मग कॉम्प्लिमेंट ऑफ ए त्यामध्ये कोण येणार? तर ज्यांना 50 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत, 50% पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत मॅथ्स मध्ये, अशी मुलं येणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये. ओके नाही? मग राईट करूया तिथं आपण कॉम्प्लिमेंट ऑफ ए, स्टुडंट्स हू सिक्युअर्ड लेस दॅन 50 मार्क्स इन मॅथ्स. कळालं का तुम्हाला? खूप इझी आहे. आता ज्या मुलांना थोडंफार कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. हे पहा, युनिव्हर्सल सेट मध्ये कोण आहे? तर एका क्लासमधले सगळे स्टुडंट्स आहेत युनिव्हर्सल सेट मध्ये. ओके, सो इथे आपण एक क्लास घेऊयात आणि या क्लासमधले हे सगळे स्टुडंट्स आहेत. टोटल या क्लासमध्ये 10 स्टुडंट्स आहेत. सो हे सगळे स्टुडंट्स युनिव्हर्सल सेट मध्ये येतात. ओके, आता सेट ए मध्ये कोणते स्टुडंट्स आहेत? असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना मॅथ्स मध्ये 50% और त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. मग आता आपण पाहूयात की हे जे सगळे स्टुडंट्स आहेत या क्लासमधले, त्या क्लासमधले कोणते स्टुडंट्स सेट ए मध्ये येतील?
कोणते येणार आहेत? ज्यांना 50% और त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत ते स्टुडंट्स येणार आहेत. सो चला पाहूयात. हे पहा, ही जी गर्ल आहे तिला 60% आहेत, हिला 62, याला 82, याला 66%, याला 92% आणि याला 73% आहेत. मग सेट ए मध्ये हे सगळे स्टुडंट्स येणार आहेत. मग आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये कोणते स्टुडंट्स येणार? ऑफकोर्स ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत ते. सो हे पहा, या गर्लला आहेत 40%, हिला आहेत 47, याला आहेत 75% आणि या गर्लला आहेत 48%. सो हे जे सगळे स्टुडंट्स आहेत ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क्स आहेत ते येणार कॉम्प्लिमेंट ऑफ ए या सेटमध्ये. पाहिलं किती इझी आहे. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 1.3 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.